ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशी समितीने 16 पानी अहवाल सरकारकडे सादर केलाय। चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला असा अहवाल या चौकशी समितीने दिलाय। पुतळा दुर्घटनेला 1 महिना पूर्ण झालाय। त्याची चौकशी करण्यासाठी समिती तयार केली आहे आणि याचा अहवाल 30 दिवसात द्यायचा होता। त्यानुसार अहवाल समोर आलाय। त्यात प्राथमिक काही निरीक्षणे ही नोंदवली गेली आहेत, समोर आली आहेत। तर चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे हा पुतळा कोसळला असा अहवाल सध्या सादर झालेला आहे। सिंधुदुर्ग पुतळा प्रकरणामध्ये एक समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि पुतळा नेमका का कोसळला याची कारणं त्यात शोधली गेली। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमका या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आता समोर येत आहे, काय काय महत्त्वाचे मुद्दे या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेत? ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतरनं 30 दिवसामध्ये एक चौकशी समितीने रिपोर्ट सादर करावा अशा स्वरूपाची भूमिका सरकारकडून घेण्यात आली होती। आता या समितीने रिपोर्ट सादर केला आहे। यामध्ये प्रामुख्याने पुतळ्याची उंची, त्याचा दर्जा आणि विशेष म्हणजे जे वेल्डिंग सारखं प्रकार वापरून हे उभा करण्यात आलं होतं आणि समुद्र किनारे असा भाग असल्यामुळे तिथे फार लवकर ते गंजलं गेलं आणि तो पडला गेला अशा स्वरूपाचे काही निरीक्षणं जे आहेत ते मांडली गेलेली आहेत। जवळपास 16 पानाचा हा रिपोर्ट आहे। याच्यामध्ये आता राज्य सरकारने कालच 2 दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नव्यानं एक टेंडर जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये जो पुतळा आहे तो 60 फुटांचा उभा करत असताना तो कशा स्वरूपात असावा, त्याचा दर्जा काय असावा आणि मागील ज्यावेळेस पुतळा उभा करण्यात आला होता त्यावेळेस कोणत्या स्ट्रक्चरल चुका ज्या आहेत त्या वगळून नव्यानं कशा स्वरूपामध्ये पुतळ्याची निर्मिती केली जावी याच्या संदर्भात नवीन हे सुद्धा टेंडर सुद्धा फ्लोट केलेला आहे। यामुळे मागील ज्या चुका आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असताना दिसून येते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।